काही महिन्यांपूर्वी एका कवीच्या घरात एक चोर शिरला होता. त्या चोराने घरातील वस्तू चोरण्याचा प्रयत्न केला, पण ते घर त्या कवींचं आहे हे लक्षात येताच चोराने सर्व वस्तू परत ठेवल्या आणि एक पत्र लिहून माफी सुद्धा मागितली. घरी आलेल्या चोराला चोरी करण्यापासून प्रवृत्त करणाऱ्या त्या कवींची आज जयंती आहे. हे कवी आहेत तरी कोण, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी दीपाली कानसे, कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. त्या चोराने ज्यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला ते घर होतं कवी नारायण सुर्वे यांचं. नारायण सुर्वे लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. आयुष्याची भीषणता त्यांना अगदी बालवयापासूनच सहन करावी लागली. याविषयी त्यांनी लिहिलं सुद्धा आहे की मी अनाथ मुलगा म्हणून जन्माला आलो. ही अतिशय दुःखद गोष्ट आहे, भूषणास्पद नाही. जन्मदात्री आई जेव्हा माझी नाळ कापून माझ्यापासून वेगळी झाली तेव्हा तिच्या डोईवर आकाश फाटले असेल, परंतु पुढल्या भवितव्याने काही वेगळंच ठरवलेलं दिसतं. अशा शब्दात त्यांनी आपली व्यथा मांडली होती. पण त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या भवितव्यात खरंच काहीतरी वेगळं ठरवलेलं होतं. कारण मुंबईच्या इंडिया वुलन मिलमध्ये काम करणाऱ्या गंगाराम कुशाजी सुर्वे आणि काशीबाई सुर्वे या दाम्पत्याने त्यांना दत्तक घेतलं आणि त्यांनीच मराठी साहित्यात आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरणाऱ्या या कवीला नारायण हे नाव दिलं. सुर्वे दाम्पत्याने नारायण सुर्वे यांना स्वीकारलं, सांभाळलं आणि प्रेमाने वाढवलं सुद्धा. सुर्वे कुटुंबीय हे व्यवसायाने कामगार असल्यामुळे नारायण सुर्वे यांचा कामगार वर्गाशी आणि त्यांच्या जगाशी खूप जवळून परिचय झाला. मुंबईच्या गिरण गावात गिरणी कामगारांच्या जगात नारायण सुर्वे यांचं बालपण गेलं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतांमधून मुंबईत आलेल्या, पोटासाठी श्रम विकणाऱ्या आणि त्यासाठी पूर्णपणे गिरण्यांवर अवलंबून असलेल्या कामगारांशी सुर्वे यांचा अगदी जवळून संबंध आला. हा कामगार वर्ग व्यवसायाने मूळचा शेतकरी असलेला, पण पोटासाठी शहरात आलेला आणि शहरावर पूर्णपणे अवलंबून असलेला, पण मनातून मात्र हा वर्ग आपल्या खेड्याशी आणि खेड्यातील जीवन पद्धतीशी नाते ठेवून असणारा. या वर्गाच्या या द्विधा अवस्थेचे आणि सुखदुःखांचे अगदी जवळून निरीक्षण सुर्वे यांनी केले आणि या निरीक्षणातूनच साकार होत गेली त्यांची कामगार वर्गाचं चित्रण करणारी कविता. 1958 साली नारायण सुर्वे यांनी काव्यलेखनाला प्रारंभ केला. त्यावेळी ते शाळेत शिपाई म्हणून काम करत होते. कामगारांचीच वस्ती असलेल्या बोगद्याच्या चाळीतील अंधाराच्या खोलीत ते राहत होते. आपले अल्प शिक्षण, साहित्य क्षेत्राशी नसलेला संबंध, आपली परिस्थिती आणि सामाजिक स्थान यांचा विलक्षण दबाव सुर्वे यांच्या मनावर होता. पण त्या दबावाखाली त्यांची कविता गुदमरली नाही किंवा दडपली नाही, उलट ती अधिकाधिक प्रगल्भ होत गेली. नारायण सुर्वे कविता लिहू लागले आणि प्रसिद्ध लेखक बाबूराव बागुलांच्या प्रयत्नांमुळे सुर्वेंची कविता नवयुग या नियतकालिकात छापून आली. त्यानंतर नवयुग, युगांतर, मराठा इत्यादी नियतकालिकांमधून त्यांची कविता प्रसिद्ध होत गेली. 1962 साली ऐसा गामी ब्रह्म हा सुर्वे यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला. त्या काळी कविता लिहिणाऱ्या इतर कवींपेक्षा नारायण सुर्वे यांच्या कविता वेगळ्या आहेत हे साहित्य जगताला जाणवू लागले. साहित्य क्षेत्रापासून दूर असणाऱ्या कामगार वर्गाचे प्रतिनिधित्व नारायण सुर्वे यांनी त्यांच्या कवितेतून केले आणि कामगारांचे प्रश्न त्यांनी मांडले. 1963 साली ऐसा गामी ब्रह्मला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारामुळे नारायण सुर्वे प्रसिद्धीच्या झोतात आले आणि वाचक रसिकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ऐसा गामी ब्रह्म विश्वाचा आधार, खोलीस लाचार हक्काचिया ही मोजक्या शब्दात त्यांनी लिहिलेली कविता प्रत्येक कामगाराला स्वतःचीच वाटू लागली. त्यांची प्रत्येक कविता कामगार वर्गाचं असंच प्रभावी चित्रण करणारी होती. म्हणूनच नारायण सुर्वे साहित्य जगतात कामगार कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली अशा शब्दात त्यांनी कामगारांची व्यथा मांडली. त्यांच्या घरी चोरी करायला आलेल्या चोराने घराच्या भिंतीवरील त्यांचे फोटो आणि त्यांना मिळालेले पुरस्कार पाहिले आणि चोरी करायच्या वस्तू पुन्हा जागी ठेवून दिल्या. कामगारांच्या वेदनांना आवाज देणाऱ्या कामगार कवीच्या घरी चोरी करणं त्या चोराला सुद्धा पापासमान वाटलं असावं. अशा या साहित्य जगतावर आणि मानवी आयुष्यावर आपली छाप उमटवणाऱ्या महान कवीला जयंती निमित्त विनम्र अभिवादन. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला फॉलो करा.